शिमगोत्सव म्हणजे कोकणातला सर्वात मोठा सण. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात आता शिमगोत्सवाचे अर्थात होलिकोत्सवाचे वेध लागले आहेत. गाव तेथे होळी या परंपरेप्रमाणे गावोगावी आनंदाचे वातावरण पसरले आहे. फाल्गुन पंचमीला होळीची उभारणी आणि विधिवत पूजा करून या उत्सवाला सर्वत्र अधिकृत प्रारंभ होईल. तत्पूर्वी या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखीतील देवांची रूपं मुखवटे लावणे. रत्नागिरी शहरातील मिरजोळे येथे ग्रामदैवत श्री कालिका देवी, श्री कालकोबा देव आणि श्री वाघजाई देवीच्या पालखीला आज शुक्रवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात रूप लावण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी श्री कालिका देवी मंदिरात रूपं लावण्याच्या कार्यक्रमाला मानकरी, प्रमुख गावकर आणि ग्रामस्थ मंडळी दंग झालेले दिसून आले. मिरजोळे गावची ग्रामदैवत श्रीदेवी कालिका, श्रीदेव कालकोबा आणि श्रीदेवी वाघजाई आज फाल्गुन शुक्ल पक्ष तृतीयेला आज आमच्या कालिका देवीचा रूप लागत आहे 3 देवांचं. आणि आज ही जी देवस्थानं आहेत ही पालखीमध्ये विराजमान होणार आहे. वार्षिकप्रमाणे आम्ही नागपंचमीलाही रूपं लावतो, परंतु काही आता आनंदाचे काही प्रसंग आहे, कार्यक्रम आहेत, त्यानिमित्ताने आम्ही ही जी रूपं आहेत ती आज लावलेली आहेत. त्यानंतर पालखी 2 ते 3 दिवस आमच्या या मिरजोळ्यातल्याच या देवळाची जी सान बांधलेली आहे त्या सानेवरती बसून पालखी राहणार आहे. आणि त्यानंतर जी वार्षिकप्रमाणे सीमेच्या बाहेर जाणारी पालखी आहे ती नागपंचमीच्या दिवशी सीमेच्या बाहेर जाणार आहे आणि बाहेर तिची वस्ती होईल. आणि अशा प्रकारे हा जो कार्यक्रम आहे वार्षिकप्रमाणे पुढील जो कार्यक्रम असतो की एकदा ची पालखी सीमेच्या बाहेर गेल्यानंतर ज्या सासर वसणे असतील, ज्या माहेर वसणे असतील त्यांची गावात भेट होते. त्याचबरोबर रत्नागिरीचं जे ग्रामदैवत आहे भैरी देवस्थान, या भैरी देवस्थानातसुद्धा या आमच्या कालिकेची आणि वाघजाईची भेट होते. पोलीस स्टेशन जे आहे रत्नागिरीचं सिटी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी जो महापुरुष आहे त्या महापुरुषांची सुद्धा भेट होते. आणि त्या पद्धतीने संपूर्ण पालखी ही पौर्णिमेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी शहरात असते आणि पौर्णिमेच्या दिवशी ही पालखी नेहमीप्रमाणे गावात पदार्पण करते. ती पाटीलवाडीत येते पहिल्यांदा. पाटीलवाडीत काही ठिकाणी जी 7 माळ्या आहेत त्या 7 माळ्यामध्ये ती खेळवली जाते आणि त्यानंतर ही पालखी जी गावाची जी सुकमाळीची जी होळी असते ती होळी तोडण्यासाठी या ठिकाणी गावात येते.